सखी सावली काव्यांजली। वृंदा, डेकोरेशन आणि फ्लावरची अरेंजमेंट खूप छान केली नी। बराच थाटमाट केलाय, पण काय म्हणत दादा, यावेळी बराच खर्च केलाय प्रभू देसाईंनी। करू देत की, घरचीच आहे ना पूजा, हाऊस काही असेल की नाही? असावी, हाऊस नक्कीच असावी, पण ती स्वतःच्या पैशांनी पूर्ण करावी। म्हणजे तू आणि वहिनींनी मदत केली असणार आहे त्यांना, त्याशिवाय हा एवढा थाटमाट करणं प्रभू देसाईंना शक्य तरी आहे का? आम्हाला मदत करताना तू पाहिलंस का? हा, ठीक आहे, तुम्ही नसेल केली, बट आय एम डॅम शुअर प्रीतमनं तर नक्कीच केली असणार। तुला माहितीच ना प्रीतम आणि वहिनीचा स्वभाव, मदत करायला त्यांचे हात सतत हे असे असतात। आणि आता तर काय, प्रीतमच्या मावस भावाच्या घरचंच कार्य आहे, मग तो काही मागे राहणार आहे? मी सांगते ना तुला दादा, प्रीतमनी मदत केली असणार तेव्हा कुठे प्रभू देसाईंना हा एवढा खर्च करणं शक्य झालंय, बाकी काही नाही। पुष्पांजली, तुम्ही इथे आहात? मी तुम्हाला सगळीकडे शोधून आलो। परत आले मागे बोलून, मुंगळीनं गुळाची ढेप शोधत आहोत तसे सारखे सारखे मागे कळत असतात। आता काय बोलायचं? मला बोलायचं तुमच्याशी, प्लीज ऐकून घ्या। आणि काम आहे, गडबड आहे, असं काही बोलू नका प्लीज। ठीक आहे, बोला। असं नका ना बोलू प्लीज, मला खरंच खूप महत्वाचं बोलायचं आहे। ते राहून गेलं तर सगळा गोंधळ होईल। बोला असं म्हटलंय मी। हा, ओ ओके, हा, बोलतो। मगाशी तुम्ही माझं फोनवरचं बोलणं ऐकलं, त्याबद्दल माझ्याशी एक शब्दही बोलू नका। एक मिनिट, आय कॅन अंडरस्टँड तुम्ही चिडला आहात, ऑब्विस आहे, पण प्लीज समजून घ्या। मी आणि माझी फ्रेंड निकिता, आम्ही दोघं एकमेकांना असेच चिडवत असतो। यावेळी मी तुमचं नाव घेऊन तिला चिडवलं। आय नो तुमच्या बाबतीत असं करायला नको होतं, आणि म्हणूनच मला खूप गिल्टी वाटतंय। प्लीज प्लीज मला माफ करा। पूजा आमच्या घरची आहे, सगळा खर्च आम्ही केलाय, कोणी एका पैशानी मदतीला आलं नाहीये। माझ्या कष्टाच्या पैशानी मी सगळं करतोय, कोणासमोर हात पसरायची गरज नाही, आणि सवय तर त्याहूनही नाही। आणि म्हणूनच प्रभू देसाईंना हा थाटमाट शक्य झाला। वेळ आली तर बँकेतून कर्ज काढतो, आयुष्यभर ते कर्ज फेडे, पण उपकार कोणाचे नकोत मला। माझ्यामुळे तुम्हाला खरंच खूप त्रास झालाय। खूप त्रास झालाय मला, किती वेळा उल्लेख केलात माझा। लग्न ठरवायला आलोय, सगळं फायनल झालंय, वहिनींची बोलतो, मीच भेटले का तुम्हाला चिडवायला? माझं नाव घ्यायची गरजच काय होती? नाही, तसं नाहीये पुष्प, खरंच तसं नाहीये। नाहीतर काय, काल रात्री तुमचं बोलणं ऐकलं होतं मी, तेव्हाही हेच बोलत होतात तुम्ही। काव्या वहिनीची बहीण आहे ना अंजली, वेट लावलंय तिने मला। वहिनीला ना जरा मस्काच लावणार, आमचं जरा जुळवून दे। तुमचं बोलणं ऐकल्यावर माझी काय अवस्था झाली होती ना तुम्हाला नाही कळणार। एखाद्या मुलीची अशी चेष्टा करतात का? ती
तिच्या मनाला काय वाटत असेल ह्याचा विचार तरी केलात का तुम्ही? सॉरी, खरंच सॉरी. तुमचा खेळ झाला हो. पण नेमकं काय चालू आहे मला कळतच नव्हतं. कुठेच लक्ष लागत नव्हतं. आणि जेव्हा आता तुम्ही सांगितलं ना की मस्करी करतोय म्हणून, तेव्हा जाऊन माझं मन शांत झालं. हो, मी समजू शकतो म्हणूनच तर सॉरी म्हणतोय ना. खरंच चुकलं माझं. असं वागायला नको होतं. तुम्हाला खरंच तुमची चूक कळली असेल ना, गिल्टी वाटत असेल, तर कुठल्याही मुलीच्या बाबतीत असं कधीच वागू नका. प्रत्येक मुलीसाठी तिचा स्वाभिमान महत्वाचा असतो, तसाच माझ्यासाठीही आहे. खरंच खूप हर्ट झाल्यात अंजली माझ्यामुळे. सगळं चुकलं. मस्करी करण्याच्या नादात भानच नाही राहिलं. ओ यार प्रीतम, तुला ना वृंदा कधी कुठे काय बोलायचं याचं भानच नसतं. अगं आपला विशू लोकांच्या पैशांवर मौज मस्ती करणारा म्हणते की नाही आहे, हे माहिती ना तुला. विशू हे बघ, तू अपसेट होऊ नकोस. आज ज्या पोझिशनला तू आहेस इथे पोहोचण्यासाठी तू किती मेहनत केलीस हे मी पाहिलंय. आणि तू सगळं स्वतः निभावलंयस याची कल्पना आहे मला. तू पाहुण्यांकडे लक्ष दे, नाहीतर पूजेच्या इथे उभा राहा. जा, मी आहे इथे. आणि हो आत्या, पुढच्या वेळी माझ्याबद्दल बोलताना विचार करून बोलायचं, समजून बोलायचं, जपून बोलायचं. समजलं? वृंदा, अगं काय बोलू मी तुला? लोकांसमोर अपमान करून घ्यायची आवड आहे का तुला? नेहमीच कशी मी हताश आहे तुझ्या समोर. तुला कितीही समजावलं तरी तू काही ऐकायची नाहीस. अगं जेव्हा इथे आलीस तेव्हा सुद्धा त्याच्यासमोर काहीतरी बोललीस. मग राग नाही का येणार त्याला? तू शांत राहत जा ना कधीतरी बाई. शांत राहा. विश्वजीत, तू माझा अपमान केलायस. आत्ता गप्प बसतीये मी, पण हा अपमान मी लक्षात ठेवेन आणि योग्य वेळी ह्याची परतफेड नक्कीच करेन. हे तू विसरू नकोस. बरं, लाडू, मसाले भात, श्रीखंड पुरी, वरण भात, आळूची भाजी, त्याच्यानंतर पापड, लोणचं, कोशिंबीर आणि मठ्ठा. हा मेनू ठरलाय. चल कामाला लाग पटापट. हो चालेल. अक्काई, श्रीखंड आणि लोणचं फक्त आपल्याला बाहेरून आणावं लागेल. हां ठीक आहे. माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटलंय. अक्काई, काय झालं? कसला विचार करतेस? काही नाही ग, सगळं नीट होईल ना, लोकांना आपण बनवलेलं जेवण आवडेल ना, याचा विचार करत होते. न आवडायला काय झालंय? अगं पूजेच्या जेवणात हे असेच पदार्थ असतात. लहानपणापासून बघत आलोय ना आपण. अक्काई, तुला आठवतंय का लहानपणी तुम्हाला कार्यक्रमाला किंवा पूजाला वगैरे घेऊन जायचीस? तिथे पंगत असायची
आपण अगदी मांडी घालून बसायचो आणि प्रसादाचं जेवल्यावर तृप्त होऊन बाहेर पडायचो. हो ग, पण आता सगळं बदललंय. हो ना, हल्ली ना त्या बुफेचीच फॅशन आली. म्हणजे लोकांच्या हातात प्लेट देतात, स्वतः वाढून घ्यायचं आणि स्वतःहून उभ्या उभ्या जेवायचं. यात काहीच अर्थ नाही अगं. पंगत नाही, आग्रह नाही की काहीच नाही. पण अक्काई, आपण तसं करायला नको. आपण ना सगळ्यांना विसरलेल्या गोष्टींची परत आठवण करून देऊ. म्हणजे पंगत वाढू आणि प्रेमाने आग्रह करू. लोकांना ते नक्कीच आवडेल अक्काई. उलट 4 घास जास्त जेवतील. बरोबर, असंच करूया आपण. पण आपला जेवणाचा अंदाज बरोबर येईल ना? अक्काई, अगं तू जेवणाच्या एवढ्या ऑर्डर्स घेतेस, तूच अंदाज घे ना. तुला खरं सांगू का, हे देवाचं कार्य आहे. देवच सांभाळून घे. आणि तुझ्या हातून पूजेचा प्रसाद तयार व्हावा अशी देवीचीच इच्छा आहे. आणि तू स्वयंपाक इतका छान करतेस ना, तुझ्या हातात जादू आहे, जादू. आणि मला खात्री आहे की तीच जादू तू आजही करून दाखवशील. तू सोबत असलीस ना की उत्साह येतो मला. मग मला कुठलंच काम अवघड वाटत नाही. लाडू, मगापासून विचारावं म्हणतेय, हा हार कोणाचा आहे? मधुरा मावशींचा आहे, त्यांनीच दिला. खरंच? हो, त्यांना मला एकट्यात बाहेर घेऊन गेला आणि आधी तर ओरडायला लागल्या. मला भीती वाटली. आणि नंतर त्यांनी मला हा हार दिला. म्हणाल्या की तू काव्यताईची बहीण आहेस ना, तुझा असा गळा छान नाही दिसत म्हणून. तुला खूप शोभून दिसतोय हा हार. दोघींना बघितलं ना एकत्र, लय भारी वाटतं बघा मला. दोघी सोबत असल्या लय खुश असता. अंजलीच बघ आज केवढी खुश दिसते. नाही तर दुकानातली कसला ना कसला तरी विचार करत असते. चला मला सांगा, पटापट स्वयंपाक उरकून टाकू. म्हणजे कसं आहे काय आणि नाही काय. बरं, आपण आधी शेगडीची पूजा करून घेऊयात, मग भात लावूया. म्हणजे कसं अर्ध काम होऊन जातं. चला. मग काय आज शाळेला सुट्टी? अहो खरं तर तो येणारच नव्हता, पण प्रीतम इथे हे कळलं म्हणून आला. प्रीतमचा फॅन आहे तो. हौस नक्कीच असावी, पण ती स्वतःच्या पैशांनी पूर्ण कर. आय एम डॅम शुअर प्रीतमनंच मदत केली आणि त्यामुळेच प्रभू देसाईंनी हे एवढं मोठं कार्य केलंय. विशू, तुझा मावस भाऊ सोनं आहे सोनं. खूप अभिमान वाटतो. माणसाने असावं तर असं. तुला माहितीच ना प्रीतम आणि बहिणीचा स्वभाव. मदत करायला त्यांचे हात सतत हे असे असतात. अन्नपूर्णा माते, आज तुझी सेवा करण्याची संधी मिळाली आहे. आज सर्वार्थाने तुझी साथ हवी आहे. तू स्वतः उपस्थित राहून आमच्याकडून हा स्वयंपाक करून घे. सगळे लोक पोटभर जेवून तृप्त होऊन जाऊ दे. विशू, काय झालं? तू इथे का आलास? विशू, काही स्ट्रेस आहे का? माझा भाऊ लवगुरु प्रीतम
सेलिब्रिटी, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा स्ट्रेस आहे. पूजा माझ्या घरी आहे, पण सगळं अटेन्शन त्याला, सगळं ग्लॅमर त्याच्याकडे. तुला माहितीये, हे सगळे लोक माझ्या घरी पूजेला काय येतात? प्रीतम सोबत फोटो काढायला. कम ऑन विशू, जाऊ दे ना. तू काय एवढा विचार करतोयस? सांगितलं होतं ना तुला. सगळे मुद्दाम करतात ना, पण त्याचं काय करू? मगाशी त्याच्या आत्यानी मुद्दाम मला डिवचलं. ती सहन करायचं मी. ते काय ते म्हणतात ते रील्स काय बनवतो, लोकांशी गुलू काय बोलतो, रिलेशन्सवर काहीतरी डिस्कशन करतो, वरवरच्या टिप्स देतो. एवढ्यावरून तो सगळ्यांचा हिरो, आणि मी झिरो. माझ्या कामाला, माझ्या कर्तृत्वाला काहीच किंमत नाही. विशू, कोण म्हणाल असं? सगळ्यांच्या वागण्यावरून ते कळतं. श्रेष्ठा, इथपर्यंत पोचायला मी किती स्ट्रगल केलाय ना, हे कोणालाच कळणार नाही. प्रचंड अभ्यास केला, मेहनत घेतलीये मी. स्वतःच्या शिक्षणाचा खर्च मी स्वतः केला. त्यासाठी पार्ट टाइम जॉब केला. तरीही 10वी पासून ते MBA पर्यंत प्रत्येक एक्झाम मध्ये मी टॉप केलाय. मी स्वतःचं करिअर मी स्वतः घडवलंय, तरी कोणाला त्याची काहीच किंमत नाही. इग्नोर दे विश्वजित प्रभुदेसाई. बाकी कोणाला असो नसो, मला तुझ्याबद्दल प्रचंड रिस्पेक्ट आहे आणि कायम असणार. तू आतापर्यंत जे काही अचीव्ह केलंयस ना, त्याच्याबद्दल मला खूप कौतुक आहे. विशू, मी आहे तुझ्यासोबत. मग तू दुसऱ्यांचा कशाला विचार करतोयस? आणि हे बघ, मीच तुला समजून घेऊ शकते, दुसरं कोणीही नाही. बाकी सगळे फक्त स्वतःचा विचार करतात, दुसरं काही दिसत नाही त्यांना. अगदी जवळची. लाडू, हे जरा काढशील का ग? सगळं अडकतंय, खूप घाम आलाय. कुठे ठेवू? थांब. मला तर वाटतं तुला कॉम्प्लेक्स देण्यासाठी प्रीतम स्वतः ग्रेट असल्याचं नाटक करतो. आणि तू असा फ्रस्ट्रेट होत राहिलास तर त्याचा प्लॅन सक्सेसफुल होईल ना. कम ऑन ना, चीअर अप. तुझ्या घरी पूजा आहे, तू या घराचा मालक आहेस. मालकासारखा वाग. तू लोकांना इन्व्हाइट केलंयस, हा सगळा खर्च तू केलायस.
आज सगळीकडे फक्त तू शाईन व्हायला हवंस. आणि विशू, आपला मान आपणच कमवायचा असतो. तो प्रीतम तर फक्त लक फॅक्टरवरती फेमस झालाय रे. हे सगळं तू स्वतःच्या कष्टाने कमावलंयस. तुझ्या कामाने, तुझ्या कर्तृत्वाने तू एक दिवस इतका पॉप्युलर होशील की तुझ्या आजूबाजूला कोणी प्रीतमचं नाव सुद्धा घेणार नाही. चल, ऑफिसचे कलिग्स तुझ्या प्रेझेन्सने इम्प्रेस झाले पाहिजे. तू आता मला असं अपसेट दिसता कामा नये. कम ऑन, चीअर अप. चल.